Hello, good morning, all of you. I am TV Patil sir from Jnanasagar Bhainath Vidyalay, Dindaneli. Today I am going to teach direct and indirect speech. Welcome all of you once again in my new grammar topic, direct and indirect speech. पहिल्यांदा आपण डायरेक्ट स्पीच म्हणजे काय पाहूया. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार जसेच्या तसे अवतरण चिन्हामध्ये दिलेले असतात अशा वाक्याला प्रत्यक्ष कथन डायरेक्ट स्पीच असे म्हणतात. याची काही उदाहरणं पाहूया आपण. सोनू सेड आय एम गोइंग टू ट्रिप. दुसरं वाक्य आहे गायत्री सेड टू सोनू आय एम युअर फ्रेंड. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूया इनडायरेक्ट स्पीच. एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेले विचार ऐकणारा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या भाषेत किंवा शब्दात सांगतो अशी रचना या वाक्यात केलेली असते ते वाक्य अप्रत्यक्ष कथन म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच मध्ये असते. त्याची काही उदाहरणं पाहूया आपण. पहिलं उदाहरण आहे सोनू सेड दॅट ही वॉज गोइंग टू ट्रिप. दुसरं उदाहरण आहे गायत्री टोल्ड सोनू दॅट सी वॉज हिज फ्रेंड. आता आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच संबंधी काही माहिती बघूया. यामध्ये प्रथम रिपोर्टिंग व्हर्ब महत्वाचे असते. बोलणाऱ्या व्यक्तीची क्रिया दर्शवणारे क्रियापद म्हणजेच रिपोर्टिंग व्हर्ब. दुसरा घटक आहे रिपोर्टर. हा कर्ता किंवा बोलणारा असतो म्हणजेच लिस्नर म्हणून काम करत असतो. तिसरा घटक आहे रिपोर्टिंग व्हर्ब कर्म किंवा ऐकणारा. आणि शेवटचा घटक आहे रिपोर्टिंग स्पीच बोलणाऱ्या व्यक्तीचे अवतरण चिन्हामधील शब्द किंवा वाक्य. आता काही बदल पाहूया आपण. पहिला बदल आहे सर्वनाम म्हणजेच प्रोनाउनचा बदल. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये सर्वनामांचे बदल असे होतात. डायरेक्ट स्पीच मध्ये आय असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं ही आणि सी होतं. मी असेल तर हिम आणि हर होतोय. माय आणि माईन असेल तर त्याचा हिज आणि हर होतोय. वी असेल तर दे होतोय. अस असेल तर देम होतोय त्याचं. आवर असेल तर देअर होतोय. यू म्हणजे तू असेल तर ही आणि सी होतोय. परत यू असेल म्हणजे तुला असेल तर हिम आणि हर होतोय. युवर चा बदल हिज आणि हर होतोय. यू तुम्ही याचा बदल दे होतोय. यू तुम्हाला देम होतोय. युवर तुमचा किंवा तुमची याचा बदल देअर होतोय. मायसेल्फ चा बदल हिमसेल्फ किंवा हरसेल्फ मध्ये होतोय. आवर स्लेव्स चा बदल देम स्लेव्स मध्ये होतोय. युवर सेल्फ चा बदल हिमसेल्फ किंवा हरसेल्फ मध्ये होतोय. युवर स्लेव्स चा बदल देम स्लेव्स मध्ये होतोय. म्हणजे अशा प्रकारचे सर्वनामांचे बदल वरील प्रकारे होतात. पुढचा बदल आहे काळांचे बदल. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसे काळाचे बदल होतात बघा. डायरेक्ट स्पीच मध्ये जर साधा वर्तमान काळ असेल तर त्याचा साधा भूतकाळ होतोय. चालू वर्तमान काळ असेल तर चालू भूतकाळ होतोय. पूर्ण वर्तमान काळ असेल तर पूर्ण भूतकाळ होतोय. साधा भूतकाळ जर असेल डायरेक्ट स्पीच मध्ये साधा भूतकाळ असेल तर त्याचा पूर्ण किंवा साधा भूतकाळ होतोय. चालू भूतकाळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ होतोय. पूर्ण भूतकाळ असेल तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये पूर्ण भूतकाळ होतोय. चालू पूर्ण भूतकाळ असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट मध्ये चालू पूर्ण भूतकाळ होतोय. म्हणजेच रिपोर्टिंग व्हर्ब जर वर्तमान काळ व भविष्यकाळात असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये काळ बदलत नाही. ही एक महत्वाची बदल आहे. आणि जर वाक्यामध्ये त्रिकालबाधित सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ वाक्य असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. पुढचा बदल आहे क्रियापदांचे म्हणजे व्हर्बचे बदल पुढील प्रकारे होतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये. डायरेक्ट स्पीच मध्ये एम किंवा इज असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचं वॉज होतंय. आर असेल तर वेअर होतंय. हॅव किंवा हॅज असेल तर हॅड होतंय. शॅल असेल तर शुड किंवा वूड होतंय. विल असेल तर वूड होतंय. कॅन असेल तर कुड होतंय. मे किंवा माईट असेल तर माईट होतंय. मस्ट असेल
तर हॅड टू किंवा मस्ट होतंय. शुड किंवा वुड असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये शुड किंवा वुड होऊ शकते. डू किंवा डज असेल तर डीड होतंय. डीड असेल तर डीड किंवा हॅड होतंय. यूज टू असेल तर यूज टू किंवा वुड होतंय. डू किंवा डज नॉट असेल तर डिड नॉट होतंय. आणि डिड नॉट असेल तर हॅड नॉट प्लस पास्ट पार्टिसिपेट. म्हणजे अशा प्रकारे क्रियापदाचे बदल होतात. पुढचा बदल आहे स्थळ किंवा काळ किंवा स्थितीदर्शक बदल. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये स्थळ, काळ आणि स्थितीदर्शक बदल पुढील प्रकारे आहेत. धिस डायरेक्ट स्पीच मध्ये धिस जर असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं दॅट होतंय. दीज असेल तर दोज होतंय. हिअर असेल तर देअर होतंय. नाऊ असेल तर देन होतंय. ॲगो असेल तर बिफोर होतंय. धस असेल तर सो होतंय. कम असेल तर गो होतंय. टुडे असेल तर दॅट डे होतंय. टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे किंवा प्रिव्हियस डे होतंय. येस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर होतंय. टू नाईट असेल तर दॅट नाईट होतंय. लास्ट नाईट असेल तर द प्रिव्हियस नाईट होतंय. नेक्स्ट वीक असेल तर द फॉलोइंग वीक होतंय. लास्ट वीक असेल तर द प्रिव्हियस वीक होते. म्हणजे अशा प्रकारे स्थळ आणि काळ आणि स्थितीदर्शक बदल डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये होतात. आता आपण सेंटेन्स टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहूया. तर यामध्ये 4 प्रकार आहेत या सेंटेन्सचे. पहिला प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तिसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारार्थी वाक्य. तर आता आपण प्रत्येक प्रकारानुसार डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच पाहूया. इनडायरेक्ट स्पीच ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्याचे अप्रत्यक्ष कथन कसं करायचं ते पाहूया आपण. यामध्ये काही नियम आहेत. पहिला नियम आहे विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना प्रथम दिलेल्या वाक्यातील सेट टू चे वाक्याच्या अर्थानुसार टोल्ड, इन्फॉर्म्ड, ॲडवाइस्ड, आस्क्ड करावे. जर रिपोर्टिंग व्हर्बला कर्म नसेल तर सेड तसेच ठेवावे. दुसरा नियम आहे रिपोर्टिंग व्हर्ब नंतर दॅट हे उभयान्वयी अवयव वापरावे आणि त्याला जोडून रिपोर्टिंग स्पीच घ्यावे. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यातील सर्वनाम, क्रियापद व काळ इतर बदल दिलेल्या नियमानुसार करावेत. म्हणजे अशा प्रकारे हे 3 नियम आपण इनडायरेक्ट स्पीच ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स करत असताना करू शकतो. त्याची काही उदाहरण पाहूया आपण. पहिलं वाक्य आहे राजू सेड टू सुशीला वी आर वेटिंग फॉर देम. याच्यामध्ये आपण बदल करत असताना कसा करायचा बघा. सेड टू चा बदल करायचा आहे. तिथं टोल्ड घ्यायचं. राजू टोल्ड सुशीला. आता वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचं. वी साठी दे आर वेटिंग फॉर देम. अशा प्रकारे वाक्याचं उत्तर होऊ शकेल राजू टोल्ड सुशीला दॅट दे आर वेटिंग फॉर देम. दुसरं वाक्य आहे मानतेश सेड टू हिज सन आय शॅल बाय अ बायसिकल फॉर युअर बर्थडे. आता सेड टूच्या ऐवजी टोल्ड वापरायचा आहे. मानतेश टोल्ड हिज सन. वाक्य जोडण्यासाठी दॅटचा वापर करायचा. दॅट आयच्या ऐवजी ही वापरायचं. ही वुड बाय अ बायसिकल फॉर हिज बर्थडे. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच असं होऊ शकेल मानतेश टोल्ड हिज सन दॅट ही वुड बाय अ बायसिकल फॉर हिज बर्थडे. तिसरं वाक्य आहे वी डोंट गेट टॅक्सी इन धिस रेन सेड माया. आता माया हा करता पहिल्यांदा घ्यायचा आपल्याला. माया सेड दॅट दे वी साठी दे वापरायचं. दे वुडंट गेट टॅक्सी इन दॅट ट्रेन. वोंटच्या ऐवजी आपण वुडंट वापरलेला आहे. म्हणून वाक्याचं उत्तर असं असेल माया सेड दॅट दे वुडंट गेट टॅक्सी इन दॅट रेन. चौथं वाक्य आहे मीना सेड आय डोंट नो व्हाय डिड दॅट. वाय आय डिड दॅट. आता आपण
त्याचं उत्तर पाहूया. मीना सेड दॅट. आयच्या साठी आपण सी वापरलं. सी डिडंट नो वाय सी हॅड गॉन दॅट. पाचवं वाक्य आहे. सी सेड दॅट सीन forced me to look at my own life. She said that that scene had forced her to look at her own life. आता दोन ठिकाणी आपण दॅटचा वापर का केलाय तर सेड नंतर दॅट वापरले आणि परत वाक्यातलं दॅट हे आहे तसं वापरलेलं आहे. शेवटचं वाक्य आहे. रामन्स वाईफ सेड टू हिम आय विल टेल यू व्हॉट टू डू. रामन्स वाईफ सेड टू च्या ऐवजी टोल्ड हिम दॅट. आयच्या साठी सी वापरलं. शी वुड टेल हिम व्हॉट टू डू. म्हणजे अशा प्रकारे आपण असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करू शकतो. पुढचा प्रकार आहे इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे आज्ञार्थी वाक्याचे अप्रत्यक्ष कथन. यामध्ये काही नियम आहेत, पाहूया आपण. पहिला नियम आहे. प्रथम दिलेल्या वाक्यातील सेड किंवा सेड टू चे वाक्याच्या अर्थानुसार टोल्ड, रिक्वेस्टेड, ॲडवाइस्ड, ऑर्डर्ड करावे. दुसरा नियम आहे. जर दिलेले आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल तर टू आणि नकारार्थी असेल तर नॉट टू व रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच जोडावे. तिसरा नियम आहे. आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्यातील सर्वनाम, क्रियापद, काळ व इतर बदल दिलेल्या नियमानुसार करावेत. म्हणजे मागे आपण जे नियम पाहिलेले आहेत, सर्वनाम, क्रियापद व काळ, इतर बदल, त्या प्रकारे बघायचे आहेत. आणि चौथा नियम आहे. वाक्यातील विरामचिन्ह काढून टाकून शेवटी पूर्णविराम द्यावा. म्हणजे आपल्या वाक्यामध्ये एखादे विरामचिन्ह असतील तर विरामचिन्ह काढून आपण पूर्णविराम द्यायचे आहेत. पाहूया आपण त्याची सेंटेन्स. पहिलं वाक्य आहे. मिसेस पाटील सेड टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. आता आपण याचं इनडायरेक्ट स्पीच करताना कसा बदल करायचा बघा. सेड वरती आहे त्यामुळं टोल्ड टू. मिसेस पाटील टोल्ड टू टेल हिम टू कम अँड सी हर द नेक्स्ट डे. आता मी च्या ऐवजी हर वापरलेलं, कारण मिसेस पाटील पाठीमागे आहेत म्हणून उत्तर असा याचं. मिसेस पाटील टोल्ड टू हिम टू कम अँड सी हर द नेक्स्ट डे. दुसरं वाक्य आहे. द प्राइस्ट सेड ब्रिंग द ब्राईड. आता सेड टू च्या ऐवजी आपण इथं दुसरं रिपोर्टिंग. द प्राइस्ट ऑर्डर टू ब्रिंग द ब्राईड. सेड टू च्या ऐवजी आपण ऑर्डर्ड वापरलेला आहे. द टीचर सेड टू भोली put the fear out of your heart and you will be able to speak like everyone. आता सेड टू च्या ऐवजी टोल्ड वापरलेले. द टीचर टोल्ड भोली टू पुट द फिअर आउट ऑफ हर हर्ट अँड सी वुड बी एबल टू स्पीक लाईक एव्हरी वन एल्स. चौथं वाक्य आहे. राजू सेड डोंट गो फास्ट. राजू सेड डोंट गो फास्ट. आता राजू सेडच्या ऐवजी टोल्ड वापरलेलं आहे. राजू टोल्ड नॉट टू गो. नॉट टू गो का वापरले तर वाक्य काय आहे, नकारार्थी आहे म्हणून नॉट टू गो सो फास्ट. पाचवं वाक्य आहे. रायटर सेड डोंट यूज आयव्हरी अँड अदर वाईल्ड प्रोडक्ट्स. रायटर सेड not to use ivory and other wild products. not to वापरलेलं आहे का, कारण वाक्य नकारार्थी आहे त्यामुळे डोंटच्या ऐवजी नॉट टू वापरलेलं आहे. यूज आयव्हरी अँड अदर वाईल्ड प्रोडक्ट्स. सहावं वाक्य आहे. रामन टोल्ड हिज वाईफ लेट हर वेअर सम डिसेंट क्लॉथ्स टुडे. रामन टोल्ड हिज वाईफ टू लेट हर वेअर डिसेंट क्लॉथ्स दॅट डे. शेवटचं वाक्य आहे. He said, let my eyelids never get dry. He said to let his eyelids never get dry. आता काही लेट्स सुरुवात होणारी काही अपवादात्मक वाक्य असतात
त्याचे काही नियम पाहूया आपण. प्रथम दिलेल्या लेट्सच्या वाक्यातील सेट टू चे सजेस्टेड आणि सेडचे सजेस्टेड आणि सेट टू चे सजेस्टेड टू करावे. दुसरा नियम आहे लेट्सने सुरू होणाऱ्या वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना दॅट हे कंजक्शन म्हणून म्हणजे उभयान्वयी अव्यय म्हणून वापरायचं आहे. तिसरा नियम आहे पुढील वाक्याची रचना ते शूडने करून पुढे मूळ क्रियापद व पुढील भाग लिहून पूर्ण करतात. काही सेंटेन्स पाहूया आपण. They said, let's draw a picture on the wall. आता सेटच्या ऐवजी सजेस्टेड घ्यायचं आहे. They suggested that they should draw a picture on the wall. दुसरं वाक्य आहे The writer said to people, let's not forget the importance of birds. The writer suggested to people that they should not forget the importance of birds. अशा प्रकारे लेट्स न सुरुवात होणारी सुद्धा काही वाक्य असतात त्याचा इनडायरेक्ट स्पीच आपण अशा प्रकारे करू शकतो. पुढचा प्रकार आहे इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचे अप्रत्यक्ष कथन. आता प्रश्नार्थक वाक्याचे पहिल्यांदा आपण टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पाहूया. फर्स्ट type is WH question, WH words, and second is a verbal questions, yes no questions. प्रश्नार्थ वाक्याचे दोन प्रकार आहेत. WH क्वेश्चन ने सुरुवात होणारे काही प्रश्न असतात आणि व्हर्बल क्वेश्चन म्हणजे येस आणि नो न त्याची उत्तर असतात असे काही प्रश्न असतात. असे दोन प्रकार आहेत. आता इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स याचे काही नियम पाहूया आपण. पहिला नियम आहे प्रथम दिलेल्या वाक्यातील सेड किंवा सेड टू चे वाक्याच्या अर्थानुसार आस्क्ड किंवा इन्क्वायर्ड करावे. दुसरा नियम आहे जर दिलेले प्रश्नार्थक वाक्य हे WH क्वेश्चन चे असेल तर रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच हे त्याच WH शब्दाने जोडावे आणि दिलेले वाक्य व्हर्बल क्वेश्चन चे असेल तर इफ वेदर या उभयान्वयी अव्ययाने ते जोडतात. तिसरा नियम आहे पुढे प्रश्नार्थक वाक्य विधानार्थी करून घ्यावे आणि त्या विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करावे. चौथा नियम आहे या विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्यातील सर्वनाम क्रियापद काळ व इतर बदल दिलेल्या नियमानुसार करावे. पाचवा नियम आहे वाक्यातील प्रश्नचिन्ह व इतर विरामचिन्हे काढून टाकून शेवटी पूर्णविराम द्यावा. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रश्नार्थक वाक्याचे अप्रत्यक्ष कथन करत असताना नियम महत्वाचे आहेत. हे नियम लक्षात ठेवले पाहिजे. त्यातलं पहिलं सेंटेन्स पाहूया आपण. मीरा सेड व्हॉट आर यू डुईंग हिअर. आता आपण इथं याचं उत्तर पाहत असताना पाहूया. मीरा आस्क्ड व्हॉट सी वॉज डुईंग देअर. आता WH व्हॉट हा शब्द आहे त्यामध्ये तो आहे तसा वापरलेला आहे. मीरा आस्क्ड व्हॉट सी. आता सी का घेतलं तर वरती यू आहे त्यामुळे सी वॉज डुईंग देअर. हिअरच देअर झालेला आहे. दुसरं वाक्य आहे सी आस्क्ड मी वाय डिड यू नॉट कम अर्लियर. आता इथं सुद्धा WH क्वेश्चन व्हाय आहे. WH वाय. सी आस्क्ड मी व्हाय आय डिड नॉट कम अर्लियर. तिसरं वाक्य आहे ही आस्क्ड हिज टीचर वाय is he not with us in the school. He asked his teacher why he was not with them in school. He is च्या ऐवजी आपण was वापरलं. He was. चौथा नियम आहे the king said why have you all returned with stranger alive. The king asked why they all had returned with that stranger alive. पाचवं वाक्य आहे डिड यू गिव्ह मी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क्ड. हा आता व्हर्बल क्वेश्चन आहे बघा. डिड यू न सुरू झालेला आहे.
त्यामुळे डिड यू गिव्ह मी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. आय आस्क्ड इफ सी हॅड गिवन एनी गुरुदक्षिणा टू हर गुरु. इफचा वापर आपण केलेला आहे कारण व्हर्बल क्वेश्चन आहे. 5वे वाक्य आहे द रायटर आस्क्ड रामन डू यू वॉन्ट टू स्टडी फर्दर. द रायटर आस्क्ड रामन इफ ही वॉन्टेड टू स्टडी फर्दर. जे जर व्हर्बल क्वेश्चन असेल तर आपण त्याला उभयन्वयी अव्यय इफ वापरतो किंवा वेदर वापरतो. अशा प्रकारे WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चनचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण अशा प्रकारे वापर करतोय. आणि शेवटचा प्रकार आहे इनडायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे उद्गारवाचक वाक्याचे अप्रत्यक्ष कथन. याचे काही नियम पाहूया आपण. पहिला नियम आहे प्रथम दिलेल्या वाक्यातील सेडचे वाक्याच्या अर्थानुसार एक्सक्लेम्ड, शाउटेड, विश्ड, वंडर्ड, प्रेड पैकी एक रूप घ्यावे. उद्गारवाचक वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब, रिपोर्टिंग स्पीच हे दॅट या कंजक्शनने म्हणजे उभयन्वयी अव्ययाने जोडावे. तिसरा नियम आहे उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य करून घ्यावे व त्या विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करावे. हा नियम महत्वाचा आहे. जर उद्गारवाचक वाक्य जर विधानार्थी करायचं आहे पहिल्यांदा आणि मग त्या वाक्याचे विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. या विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्यातील सर्वनाम, क्रियापद, काळ व इतर बदल दिलेल्या नियमानुसार करावेत. म्हणजे आपण पाठीमागे जे पाहिलेलं आहे नियम, सर्वनाम, क्रियापद, काळ व इतर बदल त्या प्रकारे करायचं आहे. आणि शेवटचा नियम आहे उद्गारवाचक वाक्यातील ओह, ॲलास, हुर्रे अशासारखी केवळ प्रयोगी अव्यय असतील तर ती काढून टाकायची आहेत. म्हणजे आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच करताना हे नियम लक्षात ठेवले की आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाक्य आलं असेल तर ते आपण चांगल्या प्रकारे त्याचं उत्तर देऊ शकतो. यासाठी काही आपण सेंटेन्स पाहूया. पहिलं सेंटेन्स आहे द क्वीन सेड व्हॉट अ स्ट्रेंज अपील इट इज. असं वाक्य आहे. वाक्य काय आहे? द क्वीन सेड व्हॉट अ स्ट्रेंज अपील इट इज. आता पहिल्यांदा आपण ह्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य करूया. इट इज अ रिअली स्ट्रेंज अपील हे विधानार्थी वाक्य होते. त्यानंतर आपण त्याचं इनडायरेक्ट स्पीच करूया. द क्वीन एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज रिअली अ स्ट्रेंज अपील. अशा प्रकारे याचं उत्तर असेल. दुसरं वाक्य आहे द स्टुडंट सेड हाऊ डिफिकल्ट द प्रॉब्लेम इज. द स्टुडंट सेड हाऊ डिफिकल्ट द प्रॉब्लेम इज. तर ह्या उद्गाराच्या वाक्याचं आपण पहिल्यांदा विधानार्थी वाक्य करूया. The problem is very difficult. The student exclaimed that the problem was very difficult. अशा प्रकारे उत्तर असेल. तिसरं वाक्य आहे the boy cried hurray we have won the match. याचं उत्तर असेल अशा प्रकारे होऊ शकते. The boy shouted that they had won the match. या वाक्यामधलं हुर्रे जे उद्गारवाचक अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे ते काढून टाकलेलं आहे. उद्गारवाचक वाक्यातील आपण हुर्रे हे शब्द आहे केवळ प्रयोगी, तो आपण काढून टाकलेला आहे. चौथा वाक्य आहे मिस्टर पाटील सेड इम्पॉसिबल. मिस्टर पाटील एक्सक्लेम. आता इम्पॉसिबल हे वाक्य आपण पहिल्यांदा उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्य करायचं आहे. इट इज इम्पॉसिबल. आणि मग त्यामध्ये आपण इनडायरेक्ट स्पीच करत असताना मिस्टर पाटील एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज इम्पॉसिबल. पाचवं वाक्य आहे सुरेश सेड व्हॉट अ ग्लोरियस मॉर्निंग. सुरेश सेड व्हॉट अ ग्लोरियस मॉर्निंग. आता व्हॉट अ ग्लोरियस मॉर्निंगचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. इट इज व्हेरी ग्लोरियस मॉर्निंग. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच करताना सुरेश एक्सक्लेम्ड दॅट इट वॉज अ व्हेरी ग्लोरियस मॉर्निंग. आणि शेवटचं वाक्य आहे राजू सेड हाऊ क्विकली द डेज हॅव पास्ड. आता उद्गाराचे वाक्य हाऊ क्विकली द डेज हॅव पास्डचं विधानार्थी करून घ्यायचं आहे.
ते असं होऊ शकतंय. द डेज हॅव पास्ड व्हेरी क्विकली. त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच करताना असा बदल करायचा आहे आपण. राजू एक्सक्लेम्ड दॅट द डेज हॅड पास्ड व्हेरी क्विकली.